बोलणं पटावं किंवा माणसाची ओळख जरी चेहऱ्याने होत असेल, पण त्या ओळखीचं मैत्रीत किंवा त्या ओळखीचं नात्यात रूपांतर होण्यासाठी संवाद फार महत्वाचा. इथं चेहऱ्याने फक्त ओळख होते, पण माणसं जोडली कधी जातात? जिभेने, तोंडाने, संवादाने. तुमची कृती, तुमचा संवाद जर चांगला असेल तर मला लाख माणसं तुमच्या सोबत लगेच येऊन बसतात. पण तुम्ही किती देखणे असू द्या, किती श्रीमंत असू द्या, पण तुमची कृती, तुमचा संवाद, तुमचा विचार व्यवस्थित नसेल तर घरातली हक्काची माणसं सुद्धा मनात लांब ढकलून देतात. ज्यासी तुझं म्हणती ती तो मोकलती आणि तू का म्हणे बरा लाभ कोण होतो विचार. संवादाचा अभाव अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबराय सांगतात, ऐका. हा मराठी आणि ती कानडी. परिणाम असा झाला, ह्यानी मराठीमध्ये काही लिहून द्यायचं झालं तिला मेळ लागायचा नाही. तिने कन्नड मध्ये काही लिहून द्यायचं झालं त्याला असे गोल गोल फक्त जिलबीची वेळेत दिसायचे, अक्षराला काही मेळ लागायचा नाही. संवाद करायला गेला, ह्यानी मराठीत काय बोलावं तिला मेळ लागेना, तिने कन्नड मध्ये बोलावं काय मेळ लागेना. ऐका, आमचे गुरुवारी घोलेभाऊ एक वाक्य सांगायचे, आयुष्यात आपल्याला माणसं जर जपायची असतील तर आयुष्यात संवादाची पॉलिसी जर जपायची असेल, आयुष्यात आम्हाला नात्याची पॉलिसी जर जपायची असेल तर संवादाचे हप्ते आम्हाला नियमित भरावे लागतात. एखाद्या माणसाचं तुमचं पटत नसलं तरी तुम्ही बोलणं काय सोडू नका. जर तुम्ही बोलायचा थांबला तर त्याचे 3 तोटे प्रामुख्याने येतात. ऐका, एक तोटा, न बोलणाऱ्या माणसाच्या मनात काय चाललंय ब्रह्मदेवाला सुद्धा कळत नाही. ज्ञानोबराय सांगतात, न बोले तया पुढे श्रेष्ठाही नेना होईल. माणसाच्या मनात काय चाललंय म्हणजे एक तोटा, भावनेला वाट मिळत नाही. दुसरा तोटा, विचाराची चलबिचलता होत नाही. परिणाम, ऐका, माणूस रडून जेवढा मोकळा होतो तेवढा दाबून विचार तेवढा मोकळा होत नाही, तो आतल्या खुंडायला संपायला सुरुवात होते. आणि तिसरा फार मोठा तोटा की न बोलणाऱ्या माणसाला गावात चर्चा होते, तो आतल्या गाठीचा आहे. ते गुरुवारी इंद्रेकर महाराज फार सुंदर सांगतात, समाजात जी माणसं मोठ्याने हसतात ती मोकळ्या मनाची असतात, आणि विरोध होऊन सुद्धा जी आतल्यात हसतात समजून त्याला ती आतल्या गाठीची असतात. तुमचा जर संवाद थांबला, 5 माणसं बसलेले तर त्यात 4 माणसं बोलतात, पण एक माणूस काहीच बोलत नाही, खाली मान घालून बसलेला आहे. लगेच 6व्या माणसात चर्चा होते की ते दिसायला गप मान खाली घालून बसतोय, पण ते करणीला चुकत नाही, तिला आतल्या गाठीत आहे. म्हणजे 3, ऐका, संवाद नाही झाला तर 3 तोटे होतात. तुकोबराय सांगतात, त्या कानड्या स्त्रीचा त्या महाराष्ट्रीयन मुलाचा संवाद झाला नाही, परिणाम ते एकामेकापासून दूर जायला लागले. लग्न नावाचा सोहळा एकत्रित येण्याकरता, एकत्रित जगण्याकरता केला, पण परिणाम उलटा झाला, ते एकामेकापासून दूर जायले. तुकोबराय देवाला विनंती करतात, तैसे मद नको करू कमळापती दिया संगती सज्जनांची. ऐका, देवा तैसे, तैसे म्हणलं की व्याकरणात आडवा शब्द येतो कैसे. कसं? त्या नवरा बायको सारखं, विसंगत नवऱ्या बायको सारखं देवा मला करू नको. मग देया संगती सज्जनांची. आयुष्यात तुला द्यायची झाली तर देवा, नको ती माणसं देऊ नको. द्यायची झाली तर सज्जन आणि चांगली माणसं माझ्या आयुष्यात आहे. अभंगाचं 3रं